सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न की तुमच्या जे कार्यालयामध्ये जिथे आपण बसलोय वार्ड क्रमांक 43 मधलं भाजपाचा नगरसेवकाचं असं जनतेला सांगणं आहे की डायलिसिस सेंटर त्यांनी बनवलं, पोस्ट ऑफिस त्यांनी बनवलं, दिंडोशीच्या वार्ड क्रमांक 43 मधले सर्व आरसीसी रोड त्यांनी बनवले, मग तुम्ही काय केलं साहेब? एक मोठा प्रश्न डीपी रोड संदर्भामध्ये पण येतो. पुष्पा पार्कचा जो डीपी रोड आहे जो ओपन होणार होता त्या संदर्भामध्ये स्थानिक नागरिकांची एक इच्छा आहे की तुमच्याकडून की तो डीपी कधी उघडणार याच्याबद्दल तुम्ही माहिती. नमस्कार, आपण पाहत आहात आरपी न्यूज. मुंबईमध्ये सध्या झोपडपट्टी मधला नवीन GR वार्ड क्रमांक 43 चे पूर्व नगरसेवक विनोद मिश्रा आणतायत आणि ह्या मुंबईच्या लाखो झोपडपट्टी धारकांना एक पोस्टर, बॅनर आणि पेपरच्या माध्यमाने एक बातमी प्रसारित केली जाते की पहिल्या माळ्यावरच्या 40 रूमांसाठी GR निघतो. साहेब, तुम्ही आमदार आहात आमच्या इकडचे, या संदर्भामध्ये तुम्ही काय माहिती द्याल या कुराडच्या वासियांना, रहिवाशांना, मुंबईकरांना? मुळात तर असं कोणताही GR येत नाही आणि खोटी माहिती लोकांना द्यायची नसते. पहिल्या माळ्यावरती राहणाऱ्या लोकांना घर मिळालं पाहिजे ही भूमिका विधानसभेमध्ये मी मांडली आणि केवळ मांडली नाही, मी त्यासाठी अशासकीय बिल सभागृहामध्ये सादर केलंय आणि मी जेव्हा अशासकीय बिल सादर केलं 2-3 वेळा सभागृहावर चर्चा झाली, सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्याला मान्यता दिली, तेव्हा तत्कालीन जे गृहनिर्माण मंत्री होते प्रकाश मेहता त्यांनी विनंती केली सरकारच्या वतीनं की अशासकीय बिल मागे घ्या, आम्ही सरकारचं बिल आहे आणि त्यानंतर पूर्ण सर्वे सुरू आहे. अद्यापपर्यंत याच्यावरती कुठलाही निर्णय झालेला नाही. मागच्या अधिवेशनात देखील मी माननीय नगरविकास मंत्री, महसूल मंत्री, मुख्यमंत्री सभागृहात असताना मी जोगेश्वरीच्या एका चाळीचं उदाहरण दिलं. दिंडोशीतल्या अनेक ठिकाणच्या 65 पासून राहणारे लोक ज्यांचं असेसमेंट आहे, ज्यांच्याकडे पाण्याची बिलं आहेत, ज्यांचं मतदारात नाव आहे, ज्या जुन्या चालू आहेत, त्यांना आपण वरती पहिल्या माळ्यावर घर दिलं पाहिजे शाळेमध्ये अशी भूमिका मांडली. परंतु सरकारने याबाबत धोरण अद्याप ठरलेलं नाही असं उत्तर दिलेलं आहे. तारांची प्रश्न मी मांडला त्याला देखील सरकारने याबाबत धोरण ठरलेलं नाही असं उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे या युतीच्या सरकारने पहिल्या माळ्यावर राहणाऱ्या नागरिकांना, ज्यांच्याकडे असेसमेंट बिल आहे, लाईट बिल आहे, ज्यांच्याकडे मतदार यादीमध्ये नाव आहे, जी जुनं घर आहे, ज्यांच्याकडे सेन्सेक्स नंबर आहे, अशा लोकांना घर दिली पाहिजे ही भूमिका मी स्वतः घेतलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतलेली आहे. परंतु महायुतीकडून कुठचाही सकारात्मक निर्णय याबद्दल झालेला नाही. त्यामुळे लोकांना खोटं सांगण्यात कोणताही अर्थ नाही. नागपूरच्या आदेशात देखील ही बाब मी या ठिकाणी प्रखरतेने मांडणार आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल तर माझी विधानसभेची क्लिप देतो. हा सूर्य आणि हा चंद्र, मी विधानसभेची क्लिप देतो, ती तुम्ही दाखवा. परंतु सरकारने अद्यापपर्यंत पहिल्या माळ्यावर राहणाऱ्या नागरिकांना घर देण्याबाबत कायदेशीर कोणताही GR काढला नाही. काढण्याबाबत देखील कुठची प्रक्रिया सरकार दरबारी अद्यापपर्यंत सुरू नाही, पाईपलाईन मध्ये नाही. प्रभू साहेब, एक मोठमोठ्या पेपरमध्ये देखील जाहिराती येत आहेत. तुम्ही पाहताय की भाजपाचे नेता विनोद मिश्रा यांनी हजारो लाखो लोकांचं स्वप्न पूर्ण करणार, वरच्या माळ्याचं घर मिळणार, अशा प्रकारच्या बातम्या प्रकाशित होतात. लोकांमध्ये एक भ्रम आहे, वेगळाचा भ्रम आहे. लोक एकदम कन्फ्युज झाले की तुम्हाला वाटतं का? बिलकुल नाही आहे. एकतर असं आहे की उपनगरात शहराप्रमाणे रिपेरिंग बोर्ड करणं आवश्यक आहे. त्यासाठी उत्तमकर समिती झाली, प्रकाश मेहता समिती झाली, मुख्य सचिवांची जी समिती होती त्या समितीचा रिपोर्ट आला. परंतु अद्यापर्यंत उपनगरामध्ये जुन्या चाली ज्या आहेत त्यांना उपनगरात शहराप्रमाणे रिपेरिंग बोर्ड लागू करावा हे आमचं धोरण आहे. त्या धोरण काय लागू झालेलं नाही. असे बॅनर पोस्टर लावून लोकांमध्ये त्यांना कुठे माहिती मिळाली, त्यांनी पत्रकारांना काय माहिती दिली हा त्यांचा विषय आहे. त्यामुळे खरी माहिती काय आहे ती लोकांसमोर जाणं आवश्यक आहे. आणि तुम्ही पत्रकार म्हणून मला विचारलं, त्यामुळे पहिल्या माळ्यावर राहणाऱ्या लोकांना घर मिळालं पाहिजे ही मागणी माझी आहे. मी अजूनही लावून धरलेली आहे. पण सरकारकडून अद्यापर्यंत कोणताही सकारात्मक याबाबतचा निर्णय आलेला नाही आणि सरकार दरबारी GR काढण्याविषयी देखील अद्यापर्यंत कुठचीही कारवाई होताना मला दिसत नाही. पीटीसी संदर्भामध्ये खूप मोठा विषय घेतला. पीटीसी हटाव, कुरार बचाव, अशा खूप प्रकारच्या योजना चालू आहेत. लोकांमध्ये एकदम मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा, आंदोलनाच्या चर्चा चालल्या आहेत. काय बोलाल? असं आहे की कुरारची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. SRA डेव्हलप झाल्याशिवाय कुरार डेव्हलप होणार नाही. त्याने रस्ते उघडणं महत्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे की कुरारमध्ये आपण 4 रस्ते उघडतोय, त्याच्यामध्ये जवळजवळ 1000 ते 1100 इतकी घरं आवश्यक आहेत. कुरारचा नाला जो आपण रुंदकरण करणार आहोत त्याला 1500 घर आहेत. तिकडे 120 पुरा रस्ता जातोय, तिथे जवळजवळ 400 ते 450 घरं जात आहेत. तिथे रोखंडवाल्यापासून आप्पापाडा जाणाऱ्या रस्त्यामध्ये जवळजवळ 300-350 घरं जात आहेत. त्या सगळे घरं जर बघितली तर जवळजवळ 4500-5000 घरं
या कुरारमध्ये आज आपल्याला आवश्यक आहे. सरकारचा नियम काय आहे की 2 किलोमीटरच्या आतमध्ये यांचं पुनर्वसन करा. आणि मी सरकारकडे मागणी केली आहे की रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर जी 269 चौरस फुटाची घर आहे, जी पीटीसी आहेत, ती पीएपी कन्वर्ट करा आणि कुरारच्या डेव्हलपमेंटसाठी ही सगळी घरं पीएपी म्हणून आमच्या या डेव्हलपमेंटसाठी महानगरपालिका असेल, MMRD असेल, जी प्राधिकरण असतील त्यांना द्या. म्हणजे कुरारचे लोक आनंदाने त्या घरामध्ये जातील आणि कुरारपासून त्याला लांब ठेवता येणार नाही आणि पीटीसीचा प्रश्न येत नाही. कुरारमधील लोक बिल्डिंग राहायला जातील, ही माझी मागणी आहे. त्यामुळे पीटीसी नको म्हणून कोणीतरी आंदोलन केलंय ते सगळं चुकीचं आहे. मी पहिलं पत्र दिलं SRच्या सीओला आणि मुख्यमंत्र्यांना की कुरारमध्ये जे पीटीसी होत आहेत ते पीएपी मध्ये कन्वर्ट करा आणि या सगळ्या लोकांना आपण तिथे राहायला घरं द्या. त्यापैकी सगळ्यात प्रथम संस्कार कॉलेज पासून जी मालकरी रस्ता आहे त्याच्यामध्ये जी घरं जात आहेत ती जो रस्ता उघडायचा असेल तर बाजूला जो SR होतोय तिथे पीटीसी झाल्यात तिथे पीएपी करा. ही मागणी मी केली, मुख्यमंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा केला, नगरविकास मंत्र्यांकडे केला आणि लवकरात लवकर ज्या पीटीसी आहेत त्या पीएपी म्हणून मी कन्वर्ट करायला लागतो. पीटीसी कडे येणार आहेत तर बँड्रा मुंबईच्या वेगवेगळ्या विभागातून लोक इथे येणार आणि वास्तव्य करणार. इथला गोंधळ असं आहे की या कुरारमध्ये निर्भय कुरार, शांतमय कुरार, आमचं कुरार, आनंदी कुरार, स्वच्छ कुरार, निरोगी कुरार, आपुलकीचं कुरार, स्नेहभाव असलेलं कुरार, ते कुरार गावचं वैशिष्ट्य आहे. ज्या कुरार गावामध्ये गुन्हेगारी होती ती आपण संपवली. त्यामुळे बाहेरून लोक इथे आणण्यापेक्षा, लोकांना घाबरवण्यापेक्षा इथल्या लोकांना प्रकल्प पूर्ण करून रस्ते, नाले रुंदीकरण, कळलं की नाही, किंवा RG PG याच्यामध्ये असलेली घरं ज्यांना आपण त्या भूखंड मोकळे करून त्याच ठिकाणी घरं दिली तर कुरारचे लोक आनंदाने कुरारमध्ये राहतील. बाहेरची लोक इथे आणण्याचा प्रश्नच नाही. सरकार ज्यांचं आहे त्यांनी करून घेणं महत्वाचं आहे. मी विरोधी पक्षाचा आमदार असलो तरी माझी नाळ जी आहे ती लोकांशी जोडलेली आहे. त्यामुळे मागील 11 वर्ष मी सतत सातत्याने या सगळ्या गोष्टीकडे पाठपुरावा करतोय आणि कुरारमध्ये आतापर्यंत एकही प्रकल्प मी आमदार झाल्यानंतर या कुरारच्या बाहेर एकाही माणसाला आपण जाऊ दिलेलं नाहीये. आपण बघा की गोकुळधामपासून इकडे पुढे येणारा रस्ता जो आहे तो रस्ता आपण उघडला, तिकडे 90-95 घरं होती, त्याला बाजूच्या इशाऱ्यामध्ये आपण घरं दिली. त्या ठिकाणी असणारा पोलिसात झाला त्यावेळी माझे आरोप झाले की डेव्हलपरकडनं पैसे खाल्ले आणि लोकांना चेंबूरला घेऊन चालले. मी शपथ घेतली होती की जसा कोण असेल तर ज्याने सांगावं की मी डेव्हलपरकडे पैसे घातले, लोकांची मी प्रतारणा करतोय. मी सरकारकडनं घरं मागवली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते आणि त्या लोकांना आपण याच कुरारमध्ये चांगल्या घरामध्ये त्यांचं स्थलांतर केलं. लोक आनंदी आहेत. जी लोक माझ्या विरोधात लोकांनी भडकवल्यामुळे बोलत होती ती सांगतायत की सुनील प्रभू साहेब आज तुमच्यामुळे आमचं बरं झालं, आम्हाला चांगली घरं मिळाली. आणि आतापर्यंत मी या भागातला आमदार झाल्यानंतर एकही माणूस या कुरारच्या बाहेर किंवा 2 किलोमीटरच्या हद्दीच्या बाहेर कुठेही त्याचं स्थलांतर केलं गेलेलं नाही. कुरारवासियांना कुरारमध्ये घरं आम्ही दिली आहेत आणि प्रकल्प पूर्ण करतो. कुरारवासियांना तुम्ही काय संदेश द्याल? म्हणून माझ्या लोकांना खरं सांगायला पाहिजे की इकडे जे प्रकल्प येत आहेत, रस्ते रुंदीकरण होत आहे किंवा DP रोड रुंदीकरणाची जी कामं आहेत किंवा इकडे असणारे मोकळे भूखंड जे आहेत त्याच्यावरची घरं काढून मोकळे भूखंड मोकळे करण्याचा जो महानगरपालिकेचा या ठिकाणी एक प्रकल्प आहे DP रोडचा, DP जो आहे मुंबईचा त्याचा विकास करण्याआधी त्यांना याच कुरारमध्ये आणि चांगल्या इमारतीमध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे 300 चौरस फुटाचं घर हे चांगलं दिलं जाईल आणि त्याच्या पीटीसीच्या पीएपी मध्ये कन्वर्ट केल्या जातील. सरकारकडनं आपण या ठिकाणी आपला जो अधिकार आहे आमदारकीचा आणि लोकांची जी या ठिकाणी असं लोकशाही ताकद आहे त्या ताकदीचा व्यवहार आपण करून घेणार आणि त्या लोकांना आपण इथेच घरं देणार हे सत्य आहे. आणि यासाठी आमदार म्हणून मी सदैव कुरारच्या नागरिकांसोबत आहे. एक मोठा प्रश्न DP रोड संदर्भामध्ये पण येतो. पुष्पा पार्कचा जो DP रोड आहे जो ओपन होणार होता त्या संदर्भामध्ये स्थानिक नागरिकांची एक इच्छा आहे की तुमच्याकडून की तो DP कधी उघडणार याच्याबद्दल तुम्ही माहिती द्या. पुष्पा पार्क म्हणजे कुठून कुठे जाणार आहे? पुष्पा पार्क कडून जो संस्कार कॉलेज कडून जो सरळ निघतो, संस्कार कॉलेज कडून जिजे मार्केटकडे जाणारा रस्त्याच्या जी काही घरं आहेत त्याची नंबरिंगचं काम पूर्ण झालेलं आहे. फक्त एवढंच आहे की बाजूला असणाऱ्या विकासकांच्या ज्या इमारती होत आहेत त्याच्यामध्ये ज्या पीटीसी आहेत त्या पीटीसी आपण सरकारला मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन पीएपी म्हणून कन्वर्ट केलेले आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा लोकांना आपण त्याच इमारतीमध्ये बाजूला घर देतोय. त्यामुळे तो रस्ता आता वेगाने पूर्ण होईल आणि अलीकडे पलीकडे 2 भूखंड आहेत. SRचे CEO, मुंबई महापालिकेचे आयुक्त, नगरविकास सचिव यांच्यावर बैठका झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांकडून आपण याबाबतचं जे अंतिम सँक्शन लागते ती घेत आहोत आणि तो रस्ता लवकरात लवकर येणाऱ्या 5-6 महिन्यामध्ये मोकळा करून वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने माझा मानस आहे. सर्व यंत्रणा जर व्यवस्थितपणे कामाला लागल्या तर निश्चितपणे हा रस्ता मोकळा करायला यश येईल. मागील 6 वर्ष
यासाठी मी प्रयत्न करतोय आणि मला विश्वास आहे की नर्मदा हॉलचा जो रस्ता आहे, जिकडे आमचे माजी नगरसेवक गणपतराव वारिसे होते, त्यांनी देखील ध्यास घेतला होता, तो रस्ता उघडण्यासाठी आम्हाला 3 ते 4 वर्ष लागली. आज आपण बघत असाल की गोकुळधाम पासून या त्रिवेणी नगरपर्यंतचा रस्ता जो आहे तो उघडण्यासाठी मला जवळजवळ 6 वर्ष लागली. आज हा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये पाठपुरावा करणं, त्याच्यामध्ये अडचणी दूर करणं, सरकार दरबारी त्याच्या बैठका घेणं, त्याबद्दलचा GR काढणं, वेगवेगळ्या अडचणी आहेत त्याच्यावरती मात करणं, या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो. तरी या सगळ्या महानगरपालिकेचा सरकारच्या यंत्रणा यांना एकत्र करून आमदार म्हणून मी कॉर्डिनेशन करण्याचा प्रयत्न करतोय आणि लवकरात लवकर हा रस्ता आपण खुला करू. सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न की तुमच्या जे कार्यालयामध्ये जिथे आपण बसलोय वार्ड क्रमांक 43 मधलं भाजपाचा नगरसेवकाचं असं जनतेला सांगणं आहे की डायलिसिस सेंटर त्यांनी बनवलं, पोस्ट ऑफिस त्यांनी बनवलं, दिंडोशीच्या वार्ड क्रमांक 43 मधले सर्व RCC रोड त्यांनी बनवले, मग तुम्ही काय केलं साहेब? असं आहे की मी आमदार म्हणून जे काय केलेलं लोकांना माहिती आहे. मी या भागामध्ये RCC रोड करण्यासाठी बजेट प्रोविजन मध्ये पत्र देऊन त्याचा पाठपुरावा करून सरकारकडे काम केलं. मी काय लगेच कुठे उभा राहिलो आणि आमदार झालो नाही. मी महानगरपालिकेमध्ये 20 वर्ष नगरसेवक म्हणून काम करतोय. महानगरपालिका प्रशासनाचा मला अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर आज कुडाळमध्ये जे रस्त्याचं सिमेंटीकरण दिसतंय ना, ते सगळं त्यावेळेला बजेटमध्ये प्रोव्हिजन केलं म्हणून हा CC रोड आहे. ठीक आहे, त्या भागात नगरसेवक आहे त्यामुळे महानगरपालिकेचं काम आहे, त्याला असं वाटतं की मीच क्रेडिट घेतोय. प्रत्येक जण आपलं काम हे मी केलं असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पण कुडाळच्या जनतेला माहिती आहे की मी आमदार झाल्यापासून या भागातल्या डेव्हलपमेंटला कशा पद्धतीने सुरुवात झाली, रस्ते कसे मोकळे झालेत, वेगवेगळ्या गोष्टी आपण कशा करतोय आणि कुडाळमधल्या नागरिकाला कुठेही बाहेर न पाठवता याच ठिकाणी आपण करतोय. डायलिसिस सेंटर आपण बघताय ना, स्वर्गीय महासाहेब विनाताई ठाकरे डायलिसिस सेंटर ज्यावेळी सुरू केलं आदित्य ठाकरे आले होते. तिकडे असणारं डायलिसिस सेंटर तुम्ही करताना ज्याच्या आज या सरकारने 2.5-3 वर्षामध्ये वाट लावली, त्या अप्पापाड्यातलं डायलिसिस सेंटर सुरू करताना आदित्य ठाकरे आले होते. तिकडे असणाऱ्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सरकार दरबारी आमदार म्हणून सतत पाठपुरावा केला. मुंबई महानगरपालिका यंत्रणेचा देखील यासाठी फार मदत झाली आणि मुंबई शहरामध्ये काम करताना आमदाराला मुंबई महानगरपालिकेच्या सोबत राहूनच काम करावं लागतं, तेव्हाच ही सगळी कामं होतात. त्यामुळे महानगरपालिकेच्या कामाविषयी पाठपुरावा करून जे एखादं काम त्या आमदाराने केलं तर त्याचं महानगरपालिकेला श्रेय लागतं. पण नगरसेवकाला असं वाटतं माझ्या भागाचे काम झालं म्हणजे मी केलं, तसं नसतं. त्यामुळे कोण काय श्रेय घेत आहे याकडे माझं बिलकुल लक्ष नाहीये. कुडाळचा विकास करणं हा एकमेव ध्यास आहे. श्रेय कोणी घेऊ पण हे काम जनतेसाठी उपलब्ध झालं पाहिजे आणि ते काम करणं हे माझं कर्तव्य आहे, या भावनेतून मी काम करतो. तर आपण पाहिलं कशा प्रकारे आमदार सुनील भाऊ यांनी महत्वाचे 3 विषय आपल्यासमोर मांडले. जे विषय होते की सध्या ज्या प्रकारचं 1+1 पहिल्या माळ्याच्या साईडला घराच्या संदर्भामध्ये GR काढणं, दुसरा विषय आहे की विभागातले रस्ते आणि DP रोड संदर्भामध्ये माहिती घेणं, आणि तिसरे म्हणजे प्रमुख या विभागातले म्हणजे दिंडोशी विधानसभामध्ये एकाच क्षेत्रामधले अनेक काम एकाच नगरसेवकांनी केलं अशा प्रकारचा दावा करणं, ह्याच्यावर आजचा खुलासा होता. तर अशा प्रकारच्या अनेक बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा RP न्यूज लाईव्ह मुंबई. धन्यवाद.